आणि अबॅकस मध्ये फक्त 4 फॉर्म्युले. अबॅकस बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हातावर करायचं कसं मेंटली तुम्हाला चार्ज करतो. पण अबॅकस पेक्षा 4 पटीने चांगलं वैदिक मॅथमॅटिक्स आहे. त्यात अबॅकस पण पार आहे. आणि अबॅकस घेण्यासाठी मुलं 6-7 हजार रुपये भरतात का नाही, आणि वैदिक मॅथमॅटिक्स शिकण्यासाठी एक तर मास्टरच नाहीत आता वैदिक मॅथमॅटिक्स शिकवणारे. कमीत कमी 40,000 ते 50,000 रुपये फी आहे. ते फुकट देतोय. म्हणजे तुम्ही जेवढे पैसे भरले तेवढा मोबदला दिला का नाही. अबॅकस पण लावायचे. 16-17 फॉर्म्युले. अबॅकस मध्ये मॅथमॅटिक्सला हुशार होऊ शकतो, व्यवहाराला हुशार होऊ शकतो, पण वैदिक मॅथमॅटिक्स मध्ये इमॅजिनेशन करायला शिकतो. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जॉमेट्री हे त्याला कळायला लागतंय, कारण इमॅजिनेशन पॉवर वाढते. मग वैदिक मॅथमॅटिक्स गरजेचं आहे का नाही. एवढं जरी शिकवलं तरी मार्क वाढतात. हे फुकट देतो आम्ही 8,000 मध्ये. इंजिनिअरिंग पर्यंत त्याचा फायदा आहे. हा, वैदिक मॅथमॅटिक्स. Yes. अबॅकस फक्त तुम्हाला 4थी पर्यंत. 10वी पर्यंत आहे समजा. लिमिट 4थी पर्यंत. तरी तुम्ही 8,000 भरला, 20,000 भरला. आणि वैदिक मॅथमॅटिक्स इंजिनियर नाही, आयुष्यभरासाठी हे फुकट देतोय. पण याच्याविषयी आपल्यालाच बोलता येत नाही, ते पुढचं काय करणार. म्हणजे हे तुमच्या दुकानात आले, वस्तू न्यायला, आणि तुम्ही म्हणता कुठे ठेवलेली मलाच माहित नाही. असा तर हा दुकानदार लागला विकायला. कसं काय माल विकला जाईल आता. त्याच्या दुकानात कुठं काय तेच माहित नाही आता. ते पुढचा हसून जाईल म्हणजे येणच आहे दुकानदार, नुसतंच काउंटरवर उभं राहिलाय. लक्षात येत. आणि 14,000 बरोबर काय देतोय आपण वैदिक मॅथमॅटिक्स, पायथॉन, जावास्क्रिप्ट, इंटरनेट ऑफ थिंग्स, फोटोशॉप, डिजिटल मार्केटिंग पासून काय काय गोष्टी देतोय. हे सगळं गरजेचं आहे का नाही. खूप गरजेचं आहे. हे सगळं घ्यायला गेलं तर 80,000 जाईल मार्केटमध्ये. हे फुकट देतोय आपण 15,000. म्हणजे चौथा ऑप्शन सांगितलं मी प्रोडक्ट फुकट होण्याचा. आणि 5वा ऑप्शन तुमचं पोरगं हुशार झालं, स्कॉलरशिपला स्टेटसला ठेवा, पाहुण्यातले 2-4 लोक जॉईन होतील, गल्लीतले 2-4 जण होतील, त्याच्या वर्गातले 2-4 होतील, 10 मुलं जॉईन झाले तरी तुमचे पैसे परत. 5 ऑप्शन सांगितले प्रोडक्ट फुकट करायचे. मग आता पैशाचं टेन्शन घ्यायचं का पोराचं टेन्शन घ्यायचं, तुम्ही सांगा. हे 5 ऑप्शन साठी आम्ही तुमच्या बरोबर आहे असं म्हटलं तर त्याला टेन्शन येईल का नाही. आणि इथं ह्या पद्धतीने आपल्या पोरगा हुशार झाला म्हणून आपल्या नातेवाईक, आपल्या गल्लीतला, आपल्या पोराच्या वर्गातला कुठलाही एक पोरग आलं, एक पोरग तुमच्यामुळे रेफर झालं तर तुम्हाला 500 रुपये भेटतात. आणि जर 14,500 रुपयाचं आलं एक तुमच्या रेफर मुळे तर तुम्हाला किती भेटतात. 1,000. आता जर दुसरं पोरग आलं 8,000 किती मिळतात. 500 रुपये मिळतात. आणि बायनरी मॅचिंग, ग्रुप मॅचिंग बोनस 1,000. म्हणजे पहिल्या पोरावर 500 मिळाले, दुसऱ्या पोरावर किती मिळाले. 1,500. आपला प्लॅन असा पाहिजे. तुम्ही आजपासून आम्हाला पोरं दाखवा. पहिल्या पोरावर 500, दुसऱ्या पोरावर 1,500. 15,000चं पोरग दाखवा. पहिल्या पोरावर 1,000, दुसऱ्या पोरावर 3,000. कसं पुढचं पाऊल टाकायला लागलं मी. पुढच्याला टेन्शन येते का. आपण दुसराच प्लॅन सांगतो. काय सांगतो काय माहिती, जोडी लागले पैसे. त्याला ज्याला ते निगेटिव्ह आहे तेच तुम्ही सांगताय, ते निगेटिव्ह होणार है ना. असं सांगा ना. प्लॅन मध्ये मी काय बदल केला का नाही. आता सांगायची पद्धत है ना. तसं एका गार्डन मध्ये एक आंधळा भिकारी बसलेला.